नमस्कार, मी कल्पना. सर्वांना श्री स्वामी समर्थ. चला, नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. चला, सकाळची सुरुवात झालेली आहे. सकाळची नाही म्हणजे बराच उशीर झालेला आहे सकाळचा. आज काही दाखवलंच नाही, तुमच्यासोबत काही शेअर केलं नाही. आणि ते बघू शकता बेडवरती ना, हे बघा साड्या वगैरे पडलेल्या आहे आणि बॅगा पण आहे. बघू शकता आज आहे ना गावाला निघायचं आहे. चला, तुमच्यासोबत पुढे शेअर करते. आणि आता इथून पुढे ना थोडे दिवस गावाला जायचं, तर गावचे व्हिडिओ तुम्ही बघा. आणि खूप छान गावचं पण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. पुढे हळूहळू समजेल तुम्हाला गावाला काय जायचं आहे ते. चला, आता मी बॅग भरते आणि तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघा, कुठे स्किप करू नका. चला, आता पटपट सकाळीच आहे ना लवकर उठली, कामं पण आवरले. त्याच्यानंतर आहे ना आता निघायचीच तयारी चालू आहे. आता सगळे कामं आवरून घेतले म्हणजे आपलं कसं मग बॅगा वगैरे भरायला मोकळं. मग तरी पण उद्या परवा जायचं गावाला, तर तरी पण मग ते काय काय न्यायचं काय काय नाही ते आपल्याला लक्षातच ठेवायला लागतं. चला, आता इथे ना बॅगा वगैरे भरून घेते मी. आणि बॅगा पण जास्त नाही भरायचे आहे मला, कारण का गावाला आता स्वतःचं माझं घर झालेलं आहे. त्याच्यामुळे ना भरपूर कपडे वगैरे साड्या वगैरे गावाला ठेवलेले आहे. आता गावाला मी ना साडीच घालत असते, ड्रेस वगैरे घालत नाही. त्याच्यामुळे मला साड्याच लागतात गावाला. आणि भरपूर साड्या आहे माझ्या पहिल्यापासून गावाला ठेवलेच आहे. पहिलं तर माझं स्वतःचं घरही नव्हतं, तरी पण मी साड्या ठेवतच होती गावाला पहिले. आता तर माझं स्वतःचं घर झाले, त्याच्यामुळे भरपूर असे कपडे गावालाच आहे. पण मग थोडेफार कपडे ना कसे असं कोणाचे काही कार्यक्रम वगैरे असतात, त्याच्यामुळे कोणाला काय द्यायचं वगैरे असतं, त्याच्यामुळे ते आपल्याला न्यायलाच लागतं. आता इथे बघा, चला बॅगा वगैरे भरून घेते. आता निघायचीच तयारी चालू आहे. तोपर्यंत ना म्हटलं आवरून घेते काय काय घ्यायचं काय काय नाही झटपट असं. आणि महिना झाला ना मला जायलाच लागतं गावाला. माझ्या सासूबाई खूप म्हाताऱ्या झालेल्या आहेत. ते आहे ना आमची वाट बघत असतात आणि त्यांना असं वाटतं की हे खूप लांब आहे, 15 दिवस झाले का ते वाटच बघत असतात. त्याच्यामुळे आम्हाला जायलाच लागतं. ते पण असू द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं, आता आमची शेती वगैरे भरपूर आहे, तुम्हाला भरपूर व्हिडिओमधून मी सांगतच असते. त्याच्यामुळे आम्हाला शेतीचं पण बघायचं असतं. शेतीचे खतं घ्यायचे, परत मोटरीचे कामं करायचे, मोटरी जाळतात, सगळ्या गोष्टी बघायलाच लागतं आम्हाला. कोंबड्यांची माझी पोल्ट्री पण आहे, त्याचं पण खूप सारं बघायला लागतं आम्हाला. त्याच्यानंतर कोणाचे पैसे द्यायचे असतात, कोणाचे हिशोब लावायचे असतात. त्याच्यामुळं आम्हाला ना 2-3 दिवस गावाला जायलाच लागतं. मग ते सारखे विचारत असतात कधी येणार आहे कधी येणार आहे. मग सगळ्या कामं आम्ही करूनच येतो असतो घरी गावाला गेल्यानंतर. आणि आम्हाला मग असं कुठे जायला म्हणजे अजिबात वेळ भेटत नाही. मग कसं सगळ्याच गोष्टी घरांपुढं झाडं वगैरे असे काहीतरी लावलेले असतात, त्याला पण मग पाण्याची सोय वगैरे सगळं करून यायला लागतं. गावाला तसे भरपूर माणसं आहे, पण मग कसं आता ते पण ज्यांचं त्यांचं तेच बघत असतं, आपलं कोणी बघत नाही असं होऊन जातं ना मग. आणि त्यांना काय आपण सांगायचं असं फोनवरून कामं सांगायचे, त्याच्यापेक्षा मग आम्ही काय करतो, कोणाला पण पैसे देऊन कामं वगैरे असे करून घेत असतो. आता आपण तिथं नसल्यामुळं आपल्याला असंच करायचं असतं. आणि खूप काही कामं असतात आम्हाला गावाला गेल्यानंतर आहे ना. त्याच्यानंतर चला, आता इथे ना सगळ्या बॅगांमध्ये काय काय भरलेलं आहे ते आहे ना. आता मला कसं जे म्हणजे मला पण आता स्वतःचं गावचं घर झालं, त्याच्यामुळे काही ना काही मी घेऊनच जात असते थोडंफार असं. आता भांडी पण न्यायला लागलेली मी थोडी थोडी. आता माझे कॅट पण माझ्यासोबतच असतात, तुम्हाला माहीतच आहे, भरपूर व्हिडिओमधून मी सांगत असते. त्यांना घेऊन येते गाडीतून. आता ही जाळी पण आहे, त्याच्यातच मी आता गाडीपर्यंत त्यांना त्याच्यात बसून घेऊन जाईल. आणि त्यांचं खाणं वगैरे ते पण घेऊन जायला लागतं मला. हे बघा, ह्या पद्धतीचं सगळं मला न्यायला लागतं. त्याच्यानंतर काही नळांचे वगैरे काही सामान वगैरे ते पण, कुठे नळ लावायचे, कुठे काय फुटलं ते पण मला आवर्जून सगळ्या गोष्टी आणून ठेवावं लागतं घरामध्ये, त्या पण घेऊन जावं लागतात. खूप सारे कामं असतात. असं वाटतं का नाही काहींचं कसं असतं, नाही गावाला जायचं आणि यायचं, तसं नाही. आम्हाला खूप म्हणजे खूप कामं असतात. चला, इथे बॅगा वगैरे सगळं भरून झाले. आता इथे बघू शकता, हे मी काय केलं रात्रीच आहे ना, याच्यामध्ये फिल्टर करून ठेवलेलं होतं. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं तुम्हाला का कुठे जायचं आहे म्हणून, तर गावाला जायचं आहे म्हणून मला आहे ना ह्याच्यामध्ये पिण्याचं पाणी मी फिल्टर करून नेत असते. कारण का गावाला ना मी माझ्या घरी अजून फिल्टर मी बसवलेलं नाही, त्याच्यामुळं गावचं आम्ही ना पाणी पिती नाही. आम्ही दोघं पण खूप, माझे मिस्टर आणि मी आजारी पडलेली होती तेव्हापासून आहे ना आम्ही कुठलंच पाणी पिती नाही. बिस्लरीच्याच बाटल्या इथून मग आम्ही घेत होतो, पण त्या पण मग कशा संपून जातात. चला, आता मी निघालेली आहे. आणि माझे कॅट बघा, ह्या जाळीमध्ये घेतलेले आहे मी. जाळीमध्ये घेतले का ते गाडीमध्ये मग त्यांना मोकळं करून देते, कारण का ते घाबरतात, त्याच्यामुळे त्यांना असं मोकळं नाही घेता येत मला. चला, आता मी निघालेली आहे. माझा प्रवास सुरू झालेला आहे, बघू शकता.
आणि आता समृद्धी मार्गाला आम्ही लागलेलो आहोत. बघू शकता आता भरपूर लोकांना माहीत आहे समृद्धी मार्ग आणि खूप छान झालेला आहे आणि लवकर पण जातं माणूस. आता आम्ही घरूनच आहे ना 1च्या नंतर निघालो तरी पण आहे ना आम्ही वेळेवर घरी पोहोचलो. म्हणजे अंधार वगैरे काही पडला नाही, तसं आम्ही काही कुठे थांबलोच नाही. फक्त एक ठिकाणी आम्ही खाऊ घ्यायला थांबलेलो आहोत. आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांना घरी माहीत होतं 2-3 दिवसापासून कधी येणार आहे कधी येणार आहे ते फोन करत असतात. चला इथे बघा सकाळी खूप कामं आवरले पटपट पटपट, त्याच्यामुळे जेवण माझं राहिलेलंच होतं. मी ना टिफिन घेऊन आली, गाडीमध्ये थोडंसं खाऊन घेतलं. आणि त्याच्यानंतर आहे ना रस्त्यातच फर्निचरचं दुकान लागलेलं होतं. तिथे म्हटलं चला आम्हाला ना घरासाठी फर्निचरही बघायचं आहे. बघितल्या बऱ्याचशा गोष्टी छान होत्या पण अजून काही सिलेक्ट केलं नाही आम्ही. तर नंतर हे बघा दिंड्या वगैरे भरपूर येत आहे रस्त्याने. आता माझ्या एकदम सासरच्या जवळच आलेलो आहोत आम्ही. चला आता मी आलेली आहे इथे घरी. चला आता मी कुलूप उघडते माझं घरचं. हे बघा आता म्हणजे दिवसभर त्यांनी ना माझ्या पुतण सुनाय त्यांनी ना व्यवस्थित असं झाडझूड करून पुसून ठेवलं. तर त्यांना माहिती आहे आत्या मामा येणार आहे म्हणून त्यांनी परत कुलूप लावली. ती माझ्या सासूबाई सकाळच्या इथेच बसलेल्या होत्या, वाट बघत होत्या आमची. आणि इथे बघा सगळे माझे नातवंड आहे बघू शकता. म्हणजे माझ्या पुतण्यांचे हे मुलं आहे आणि इतके मुलं आहे, बाकीचे तर नाही आहे दुसरे. आता हे सकाळपासून वाट बघत होते का आपले आजी बाबा येणार आहे म्हणून मुंबईवरून. तर मग त्यांच्यासाठी ना मी आवर्जून खाऊ भरपूर असा घेऊन जात असते बरं का. हे बघा आणि सगळे बघा मी अजून घरामध्ये फक्त कुलूप उघडली, सगळ्या बॅगा वगैरे ना अजून गाडीतच आहे. फक्त मी खाऊ काढला आणि त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी खाऊ देते बघा. आता मी जितके दिवस राहणार तितके दिवस माझ्याजवळच हे पोरं राहणार. नंतर मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की मी इतकी मच्छी कशासाठी आणलेली आहे. बघू शकता आम्ही तर काही जास्त खात नाही मच्छी, एवढी आम्हाला मच्छी पण आवडत नाही जास्त. तर माझी घरची ना 2 पुतणे ना ते आणि त्या सुना आहे ना त्यांना आवडते. खास मी त्या सुनांसाठी ही मच्छी घेऊन आलेली होती. आणि ती ना मी सकाळी आणली. त्याला आहे ना म्हटलं आता घरी पण सगळं तयार करायला लागेल. तर मी सकाळी आणल्यानंतर आहे ना स्वच्छ करून वगैरे सगळं माल मटेरियल वगैरे सगळं त्याला आहे ना लावून आणलं आणि डब्यामध्ये भरून आणलं. छान मुरलं पण ते मस्त दिवसभर. हे बघा ह्या पद्धतीने मस्त तयार करून आणलं. गावाला गेल्यानंतर वेळ भेटत नाही थोडंसं बोलणं बसणं वगैरे त्याच्यामुळे. आणि मग घरी गेल्यानंतर आहे ना लगेच सुनांनी वगैरे मस्त गरम गरम आहे ना तळलं आणि नंतर छान असं मग लगेच जेवण करायला बसलं. हे बघा बघू शकता गावाला खूप थंडी आहे आणि आमचं चुल्यावरच स्वयंपाक होता असतो. मी पण इथेच बसलेली आहे. आता आमची पुतण सून आहे ना ती बघा, तिला म्हटलं मच्छी तळून घे, अशी अशी तळायची. आणि तिने बघा लगेच तळायला सुरुवात केलेली होती आणि बाकीचा स्वयंपाक सगळा झालेला होता. तिने सगळं माझं घर झाडून झुडून सगळं लाद्या वगैरे पुसून पण ठेवल्या त्या आमच्या सुनांनी. तिला पण मी नंतर पुढे दाखवल. पूजा नाव आहे तिचं, खूप चांगली ती पण. चला आता मच्छी वगैरे तळली, स्वयंपाक सगळा झालेला आहे. या तुम्ही पण जेवण करायला. चला धन्यवाद व्हिडिओ बघितल्या.